नमस्कार मित्रांनो, मी संदेश द संदेश अकॅडमीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहोत. आज दिनांक 21 जून 2026 म्हणजे इंटरनॅशनल योगा दिवस. आज आपण पोलीस भरती आणि तलाठी भरती सराव पेपरमधला आज आपला दिवस तिसरा आहे. कितवा दिवस आहे? तिसरा दिवस आहे येणाऱ्या पोलीस भरती आणि तलाठी भरतीसाठीचा. आपला पॅटर्न असतो मित्रांनो, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी व्याकरण, चालू घडामोडी आणि सोबतच आपण इंग्लिशचे काही प्रश्न घेत असतो. तर आपलं मिशन आहे सरकारी नोकरी .com, म्हणजे आपल्याला सरकारी नोकरी मिळवायची. आपल्या लेक्चरचा टाईम आहे मित्रांनो दररोज संध्याकाळी 7 वाजता. आजचा आपण पहिला प्रश्न बघणार आहोत. आज काय महत्त्वाचं? इंटरनॅशनल योगा डे आणि वर्ल्ड म्युझिक डे. म्हणजे 21 जून हा काय म्हणून पाळला जातो? तर इंटरनॅशनल योगा दिवस म्हणून पाळला जातो. या इंटरनॅशनल योगा दिवसाची थीम किंवा उद्देश काय? इंग्लिशमध्ये थीम म्हणतात, मराठीमध्ये उद्देश. योगा फॉर हेल्थी एजिंग, म्हणजे निरोगी वृद्धात्वासाठी योग. म्हणजे वृद्धात्वापर्यंत तुम्ही निरोगी राहिले पाहिजेत याचा हा योग आहे. ओके, आता पुढचा प्रश्न बघूया. भारतीय संविधानातील मूलभूत रचना सिद्धांत म्हणजे बेसिक स्ट्रक्चर ऑफ डॉक्ट्रिन कोणत्या खटल्यातून उदयास आला? गोकलनाथ प्रकरण, केशवानंदी भारती प्रकरण, मिनर्वा मिल प्रकरण, ASR बॉम्बे प्रकरण. तर कोणत्या प्रकरणातून आला? केशवानंद भारती प्रकरण. याच्यातून बेसिक स्ट्रक्चरचा मूळ सिद्धांत उदयास आला. पुढचा प्रश्न. भारताच्या संविधानातील समवर्ती सूचीतील प्रेरणा कोणत्या देशाकडून घेतली गेली? समवर्ती सूचीची प्रेरणा आपण कोणत्या देशाकडून घेतली? अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, आयर्लंड. तर कोणत्याकडून घेतली गेली? ऑस्ट्रेलिया या देशाकडून घेतली गेली. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील साल्हेर किल्ला हा कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर. कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक जिल्ह्यात आहे. ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर असणार आहे नाशिक. पुढचा प्रश्न. ड्रेन थेरी म्हणजे संपत्तीचा निचरा सिद्धांत कोणी मांडला? MG रानाडे, दादाभाई नौरोजी, गोखले आणि टिळक. तर कोणी मांडला? दादाभाई नौरोजी यांनी मांडला. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे दादाभाई नौरोजी. पुढचा प्रश्न. भारतीय संविधानातील कलम 356 कशाशी संबंधित आहे? आर्थिक आणीबाणी, राष्ट्रपती राजवट, राष्ट्रीय आणीबाणी, घटना दुरुस्ती. तर कशाशी संबंधित आहे मित्रांनो? राष्ट्रीय आणीबाणी. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे. हा 356 असतो. राष्ट्रीय राजपथ 358 आणि आर्थिक आणीबाणी हा 360 आणि घटना दुरुस्ती किती असतो? 368वा कलम असतो. पुढचा प्रश्न. भारतातील पहिली महिला राज्यपाल कोण होत्या? प्रतिभा पाटील, सरोजिनी नायडू, विजयलक्ष्मी पंडित, इंदिरा गांधी. तर कोण होत्या? सरोजिनी नायडू या पहिल्या महिला राज्यपाल होत्या. तर त्या कोणत्या ह्याच्या होत्या? तर त्या पहिल्यांदा काय बोललं? UP बोलायचं. आता UP बोलता, उत्तर प्रदेश बोलतात, त्यावेळेस युनायटेड प्रोव्हिन्स म्हणून ओळखलं जायचं. महाराष्ट्रातील कावनाई किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक, पुणे, रायगड आणि सातारा. तर कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक जिल्ह्यात आहे. ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर असणार आहे. अष्टप्रधान मंडळ ही व्यवस्था कोणी सुरू केली? शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजाराम महाराज. तर कोणी सुरू केली? छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरू केली अष्टप्रधान मंडळ.
राज्यघटनेतील कोणते कलम घटनात्मक उपायांचा अधिकार देते? 14, 19, 21, 32. तर कोणते देते? 32. ऑप्शन क्रमांक डी आपलं योग्य उत्तर आहे 32. आणि या 32 कलमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय म्हटलेलं आहे? संविधानाचा आत्मा म्हणून संबोधलं गेलेलं आहे. भारताची पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या वर्षी सुरू झाली? 1947, 1950, 1951 आणि 1956. तर कोणत्या वर्षी भारताची पहिली पंचवार्षिक योजना सुरू झाली? 1951 मध्ये. ऑप्शन क्रमांक सी 1951. आणि 1951च्या पंचवार्षिक योजनेचा उद्देश काय होता तुम्ही मला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. महाराष्ट्रातील रामसर स्थळ म्हणून प्रसिद्ध नांदूर मधमेश्वर हे कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे, नाशिक, औरंगाबाद, ठाणे. तर कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक जिल्ह्यात आहे. ऑप्शन क्रमांक बी नाशिक. भारत छोडो आंदोलनाची घोषणा कुठे झाली? दिल्ली, मुंबई म्हणजे ग्वालियर टँक मैदान, पुणे आणि कोलकाता. कुठे झाली भारत छोडो आंदोलनाची सुरुवात? ग्वालियर टँक मैदान म्हणजे मुंबईला झाली. ऑप्शन क्रमांक बी. आणि भारत छोडो आंदोलन कधी चालू झालं होतं? 1942. क्विट इंडिया. लोकसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? जी व्ही मावळंकर, नीलम संजीव रेड्डी, बलराम जाखड, के एम मुन्शी. तर कोण होते? जी व्ही मावळंकर. ऑप्शन क्रमांक ए हे आपले लोकसभेचे पहिले अध्यक्ष किंवा फादर ऑफ लोकसभा म्हणून जी व्ही मावळंकर यांनाही ओळखलं जातं. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील सर्वाधिक कापूस उत्पादन करणारा विभाग कोणता? कोकण, नागपूर, अमरावती, पुणे. तर कोणता विभाग आहे? अमरावती. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे. भारतातील पहिली नोबेल पुरस्कार विजेता कोण? सी व्ही रमन, रवींद्रनाथ टागोर, मदर तेरेसा, अमर्त्य सेन. तर कोण आहे? रवींद्रनाथ टागोर. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. इंडियन सोसायटी ऑफ ओरिएंटल आर्टची स्थापना कोणी केली? अभिंद्रनाथ टागोर, नंदलाल बोस, रविशंकर रावल, अमृता शेरगिल. तर कोणी केली? अभिनंद्रीनाथ टागोर यांनी केली. ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर असणार आहे. महाराष्ट्रातील गाविलगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? अमरावती, अकोला, वर्धा आणि यवतमाळ. तर कोणत्या जिल्ह्यात आहे गाविलगड किल्ला? अमरावती जिल्ह्यात आहे. ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर असणार आहे. भारतीय संविधानाचा मसुदा समितीमध्ये किती सदस्य होते? तर भारतीय संविधान सभेच्या मध्ये 7 सदस्य होते. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते मित्रांनो? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. भारतातील पहिली जलविद्युत निर्मिती केंद्र कुठे आहे? भाकरा, खापोली, महाराष्ट्र, कोयना, नागार्जुन सागर. तर कुठे आहे? आपल्या खापोली, महाराष्ट्रामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. यंग बंगाल मुवमेंटचे नेते कोण होते? ईश्वरचंद्र विद्यासागर, हेनरी विवियन डेरिजिओ, केशवचंद्र सेन, राजाराम मोहन राय. कोण होतं? हेनरी डेरिजिओ. ऑप्शन क्रमांक बी हे आपले यंग बंगाल मुवमेंट किंवा यंग बंगाल त्यांनी कोणतं? आता डेरिजिओने आणखीन एक वर्तमानपत्र काढलं होतं. त्याचं नाव काय होतं? यंग बंगाल म्हणून हे नाव प्रसिद्ध होतं. महाराष्ट्रातील पती पंढरपूर म्हणून कोणत्या ठिकाणी ओळखले जाते? शेगाव, आळंदी, देहू, पैठण. तर कोणतं? ऑप्शन क्रमांक बी आळंदी. भारतीय निवडणूक आयोग हा कोणत्या प्रकारचा संस्थात्मक घटक आहे? घटनात्मक संस्था, वैधानिक संस्था, कार्यकारी आणि न्यायिक संस्था. तर कोणता आहे? घटनात्मक म्हणजे संविधानात त्याचा उल्लेख आहे. भारतीय निवडणूक आयोगाचा कलम कोणता आहे? 324 आहे. भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते? टी एन शेषन, सुकुमार सेन,
एम एस गिल, राजीव कुमार. तर कोण होते? सुकुमार सेन. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. महाराष्ट्रातील अंबरनाथ मंदिर कोणत्या कालखंडात बांधले गेले? सातवाहन, शिलाहार, यादव आणि राष्ट्रकूट. तर कोणत्या याच्यामध्ये बांधण्यात आले? तर शिलाहार वंश या काळात बांधण्यात आले. संपूर्ण क्रांतीचा नारा हा कोणी दिला? राम मनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण, अटल बिहारी वाजपेयी, मोरारजी देसाई. तर कोणी दिला? जयप्रकाश नारायण यांनी दिला. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपले 25 प्रश्न संपलेले आहेत. तर तुम्हाला 25 पैकी किती मार्क मिळाले कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवायचे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. काही त्रुटी असेल तर कमेंट करून सांगू शकतात. जर चॅनलवर नवीन असाल तर दररोज संध्याकाळी 7 वाजता तुम्हाला द संदेश अकॅडमी या चॅनलवर पोलीस भरती आणि तलाठी भरतीचा सराव पेपर आपल्याला बघायला मिळणार आहोत. नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय भारत.